अस्सल घरगुती पदार्थांचं माहेरघर म्हणजे पेणगोंडा कल्याणी फूड्स. नमस्कार, मी सावळ्या कुंभार आणि ही आमची रंभा. काय बोलला? गंगी आमची. नमस्कार, वेलकम. काय पाहिजे ते घ्या. बघ गंगे, तुला सांगतो या, संक्रांत जवळ आली या. तुला शेंगाची चटणी, शेंगाची पोळी, कडक भाकऱ्या, पापड, कुरड्या, लोणचं काय पण पाहिजे असेल तर आत्ताच घे. आणि हा, माझ्या खिशाला पण कात्री कमी लाव, कळलं? चाल. आता का बया एवढ्या प्रकारच्या भाकऱ्या? हा बघा तुम्ही, नाचणीची भाकरी, ही बाजरीची भाकरी, हे मक्याची भाकरी, ही ज्वारीची भाकरी. इकडं पापडाचे पण लय प्रकार आहेत, हे पण बघून घे की. पुदिन्याचं पापड, पोह्याचं पापड, कोथिंबीरचं पापड आणि ज्वारीचं पापड. पालकाचं चव देणारे पापड, बिटाचं चव देणारे पापड. अगं गंगे, हे मिरची लसूण पापड आणि हे बघ मक्याचं पण पापड आहे. नाचणीचं पीठ, चकलीचं पीठ, आंबोळीचं पीठ, आप्याचं पीठ, उत्तप्प्याचं पीठ. भरलेली मिरची आणि ताकातली मिरची. अस्सल पारंपरिक पद्धतीनं डंक्यावर फुटलेली शेंगाची चटणी. सोलापुरात फक्त इतकंच मिळणार गावरान लोणचं. ड्रायफ्रूटचं लोणचं एकदम झकास. तीन प्रकारची मिरची व निवडक मसाले वापरून पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे मसाले. अगं गंगे, मी असं म्हणतो, मी पण मदत करू का तुला? मेला मुर्दा बसवला तुझा. अस्सल घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेली पदार्थ मिळण्याची एकमेव ठिकाण पेणगोंडा कल्याणी फूड्स. पत्ता पूर्व मंगळवार पेठ सुधा इडली गृह समोर सोलापूर. कालच मी माझ्या मुलाचा इडा उचललाय आणि महाराजाकडे लई होंडा घेतलाय, त्यामुळे मीच देणार बिल. नाही, मी आता येणार हा. ए, हो तिकडं, पीठ माग्या तोंडाच्या.